तर हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांटमध्ये ॲक्च्युअल प्लांटचं क्लासिफिकेशन कसं होते. तर आपण क्लासिफाय करणार आहे प्लांट किंगडमला. आता क्लासिफाय कसं करायचं त्याच्यामध्ये बघा, क्लासिफाय करताना आधी प्लांट कशाला बनायचं आपण बेसिक बघितलं आहे. प्लांट्स काय आहे की अशा गोष्टी ज्या स्वतःचं फूड स्वतः बनवतात. मग ते स्वतःचं फूड स्वतः कसं बनवतात ते एकदम सिंपलशी गोष्ट आहे की काय करतात. समजा आता एक झाड आहे आपलं असं, ठीक आहे, हे आपलं झाड आहे, ओके, आणि इथे काय असणार आहे, सूर्य असणार आहे, सन. मग ह्या सनची जेव्हा लाईट झाडावर पडते हे काय करते, सनलाईट घेते आणि सनलाईटला कशामध्ये कन्वर्ट करते, फूडमध्ये कन्वर्ट करते. आता हे कुठं बघितलं आपण, याच गोष्टीला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. काय म्हणतो आपण त्याला, फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस काय आहे, कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा प्रिन्सिपल आठवत असेल तुम्हाला. तर आपण फिजिक्समध्ये शिकला सेकंड लेक्चरमध्ये एनर्जीमध्ये. तिथे काय बघितलं होतं की सनलाईटची एनर्जी घेऊन प्लांट्स काय तयार करतात, फूड तयार करतात. मग ते कसे तयार करतात तेच आपण बघणार आहे. तर किंगडम प्लांटमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे ती काय आहे की याच्यामध्ये द ऑर्गॅनिझम्स, सगळे ऑर्गॅनिझम आहे लिव्हिंग, ठीक आहे, लहान सुद्धा मोठे सुद्धा. द ऑर्गॅनिझम्स आर, स्वतःचे फूड स्वतः तयार करतात, त्याला आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉप्स. द ऑर्गॅनिझम्स आर ऑटोट्रॉप्स, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. काय करतात ते, दे प्रोड्यूस फूड. कशाच्या भरोशावर, ते फूड ते प्रोड्यूस करतात. दे काय करतात, फूड प्रोड्यूस करतात. दे प्रोड्यूस फूड विथ द हेल्प ऑफ काय काय कशाची हेल्प घेतात, विथ द हेल्प ऑफ, एक स्पेशल वर्ड आहे त्याला आपण म्हणतो क्लोरोफिल. त्याला काय म्हणतो आपण, क्लोरोफिल. हा क्लोरोफिल असल्या म्हणजे तुम्ही काय करू शकता, इझिली फूड प्रोड्यूस करू शकता. यात मग ऑटोट्रॉप्स काय करतात, स्वतःचं फूड प्रोड्यूस करतात ना. कसं करणार आहे की हे अशा ऑर्गॅनिझम आहे जे काय ऑटोट्रॉप्स आहे, म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करणार आहे. पण ते फ्रूट कसे प्रोड्यूस करतात, विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. ते काय करतात, दे कन्वर्ट सनलाइट आणि सनलाइट, वॉटर अँड कार्बन डायऑक्साइड इंटू कशामध्ये, फूड. त्यालाच आपण काय म्हणतो, दॅट इज, दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. त्याला काय म्हणतो आपण, फोटोसिंथेसिस. या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये ते काय तयार करतात, जेवण बनवतात. मग आता समजून घ्या, पुऱ्या पृथ्वीवर स्वतःचं जेवण स्वतः बनवणारे कोणत्या गोष्टी आहे, फक्त किंगडम प्लांट आहे. म्हणजे बाकी सगळे लोक स्वतः जेवण बनवते काय, नाही बनवत. मग जर जे जेवण स्वतः बनवत नसाल मग त्यांना काय करावं लागेल, जेवण करायसाठी यांच्यावर डिपेंड राहावं लागेल ना. म्हणून आपल्याकडे एक बहुत महत्त्वाचा पॉईंट आहे की ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बाकी सगळे ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन कशावर, किंगडम प्लांटीवर. कशासाठी, फॉर फूड किंवा फूडला आपण काय म्हणू शकतो, सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स. त्याच्यावर डिपेंड करतात, कशावर, किंगडम प्लांटवर. कारण की ते सगळ्यासाठी काय तयार करतात, जेवण तयार करतात, सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. नेक्स्ट आणखी एक सिंपलच्या गोष्टी ज्या आपण ऑलरेडी शिकलेलो आहे की कुठल्या टाईपचे सेल असतात त्याच्यामध्ये, हे आहे सगळ्या युकॅरियोटिक. का बरं युकॅरियोटिक आहे, कारण त्यांच्यामध्ये वेल डिफाईंड काय असतात, वेल डिफाईंड न्यूक्लियस असतं. अँड सगळ्याला काय असतात, सेल वॉल, अँड हॅव सेल वॉल्स. मग हे काय झालं, बेसिक प्रॉपर्टीज कशाच्या, किंगडम प्लांटच्या, की हे सगळे काय आहे, ऑटोट्रॉपिक आहे. ते काय करतात, फोटोसिंथेसिस करतात. कशाच्या हेल्पनी, क्लोरोफिलच्या हेल्पनी. त्या क्लोरोफिलमुळेच तुम्हाला काय दिसतं, ग्रीन कलरचे प्लांट दिसतात. जेवढे तुम्हाला जास्त प्लांट दिसतील सगळे काय असतात, ग्रीन कलरचे. क्लोरोफिल फक्त ग्रीन असते का, असं काही नाही आहे, पण जास्त करून आपण क्लोरोफिल बघतो ते काय असते, ग्रीन असते. त्याच्या भरोशावर ते काय बनवतात, फूड बनवतात. मग हे फूड कोणासाठी आहे, हे फूड सर्वांसाठीच आहे. हे फूड कोणासाठी आहे, सर्वांसाठीचा. सर्व म्हणजे कोण कोण, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्लांटच्या भरोशावर जगतात.
म्हणून यांना काय म्हणतो आपण, दीज आर द सोर्स ऑफ न्यूट्रिएंट किंवा फूड. कशासाठी? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बाकी मग यांच्या प्रॉपर्टीज तर आपण ऑलरेडी बघितल्या आहे. मग आता काही बेसिक आणखी गोष्टी आहे की यांना क्लासिफाय करायचं कसं करायचं. बघा, क्लासिफिकेशनसाठी, फॉर क्लासिफिकेशन कशाचं? क्लासिफिकेशन ऑफ प्लांटचं क्लासिफाय करायला जसं आपण आधीचं क्लासिफिकेशन केलं, इथे पण सेम टाईपचं क्लासिफिकेशन होईल. फक्त चेंज काय होईल की प्लांटचं क्लासिफाय करताना जे आपण आधी एक्झाम ठेवली होती किंवा ज्याच्या बेसिसवर आपण क्लासिफाय केलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, इथे काय होणार? डिफरंट होईल. मग इथे कोणते डिफरंट होऊ शकते ते आपण बघून घ्या. एकदम सिंपल्स आहे. आपण जे कामाच्या गोष्टी आहेत त्याच गोष्टीवर लक्ष देऊ जे आपल्याला समजायची गरज आहे. तर पहिलं जे क्लासिफिकेशन आपण प्लांटला केलं आहे ते पहिलं क्लासिफिकेशन आहे की यांच्यामध्ये फ्लावर्स आहे की नाही, प्रेझेन्स और absence ऑफ फ्लावर आहे की नाही, फ्लावर्स असेल, सीड आहे की नाही, ठीक आहे. नंतर त्यांना फ्रूट्स आहे की नाही, याच्या बेसिसवर आपण पहिलं क्लासिफिकेशन करणार आहे. आता या सगळ्याचं काम काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्याच बेसिसवर का बरं करायचं, फ्लावर म्हणा, सीड्स म्हणा किंवा फ्रूट म्हणा. बघा, तुम्हाला जर कोणतंही झाड लावायचं असेल तर झाड लावायला आपल्याला काय पाहिजे असते? बी पाहिजे असते, बरोबर. तर बी पाहिजे. बीपासून काय निघते? नवीन झाड निघते. नवीन झाड निघणं म्हणजे काय? रिप्रोडक्शन होणार. नवीन झाड निघणं म्हणजे काय? रिप्रोडक्शन होणार आहे. तर रिप्रोडक्शन म्हणजे नवीन झाड निघण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी काय? फ्लावर आहे, सीड आहे, फ्रूट्स आहे. मग एखाद्या गोष्टीमध्ये जर ह्या गोष्टी असणार की फ्लावर आहे, फ्रूट आहे, सीड आहे, तर मग आपण त्याला काय म्हणू? त्या बियापासून नवीन झाड तयार होईल. आणि नसेल तर न होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे दोन टाईपचे क्लासिफिकेशन येतात. कुठल्या? एकाला आपण म्हणतो क्रिप्टोगॅम्स आणि दुसऱ्याला म्हणतो आपण फॅनेरोगॅम्स. आता हे नाव काय आहे थोडंसं लक्षात ठेवलं, काही कन्फ्युजन वाटते का हे असं नाव काऊन दिले आहे बा. पण जर तुम्ही याचं मिनिंग समजून घ्या ना तर एकदम सोपं आहे. बघा, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम कशाला म्हणायचं? पहिली गोष्ट क्रिप्टो म्हणजे काय आहे? सिक्रेट. क्रिप्टो म्हणजे काय होते? सिक्रेट म्हणजे आपण काय म्हणतो? गुपित. मराठीत त्याला काय म्हणतो आपण? मराठीत गुपित, जे कोणाला माहिती नाही बा, गुपित. गॅम्स म्हणजे काय होते? रिप्रोडक्शन म्हणजे वाढणं. एका झाडाचे 2 झाडं 3 झाडं होणे. तर गुपित काय होते? गुपित त्याचं रिप्रोडक्शन होतं, सिक्रेट रिप्रोडक्शन. ते कोणाला माहिती नाही की याचं रिप्रोडक्शन कशामुळे झालं. ते झालं सिक्रेट ऑफ रिप्रोडक्शन. माहिती पडत नाही की याच्यामुळे रिप्रोडक्शन झालं. तर हे झालं गुपित असणारी गोष्ट, त्याला म्हणतो क्रिप्टोगॅम्स. परत इथे पण तीच गोष्ट आहे. गॅम्स म्हणजे काय झालं? आता इथे रिप्रोडक्शन. सेम लॉजिक, रिप्रोडक्शन होते. ॲक्च्युली म्हणजे गॅमेट्स म्हणू शकतो आपण. गॅमेट्स कशासाठी असतात? मेल आणि फिमेल जेव्हा मिळून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार करतो तर सगळ्यात पहिली फेज त्याची गॅमेट असते. गॅमेटला गॅम्स म्हणतात, म्हणजे नवीन गोष्टी तयार होणारे, नवीन न्यू बॉर्न. तर हे जे फॅनेरोगॅम आहे, फॅनेरोचा अर्थ होते विजिबल. विजिबल म्हणजे काय होते? दिसणारे. मग ज्या ठिकाणी आपल्याला रिप्रोडक्शन दिसते, म्हणजे उदाहरणार्थ सीड आहे, सीड दिसते, फ्रूट्स आहे, फ्रूट दिसतात, फ्लावर्समुळे रिप्रोडक्शन होते मेल आणि फिमेल फ्लावरचं, ते आपल्या डोळ्यांना दिसतात. ज्या गोष्टी डोळ्यांना दिसतात रिप्रोडक्शनच्या त्याला आपण काय म्हणतो? फॅनेरोगॅम्स. आणि ज्या गोष्टी डोळ्याने दिसत नाही, ज्याचं प्रोडक्शन कसं आहे? सिक्रेट आहे, अशा गोष्टीला आपण काय म्हणतो? क्रिप्टोगॅम्स. नॉर्मली क्रिप्टोगॅम्स कशामुळे पसरतात? स्पोर्समुळे. कशामुळे? स्पोर्समुळे त्याचं रिप्रोडक्शन होते. म्हणजे असं काय म्हणतो आपण, असं डस्ट फेकल्यासारखे आहे ना, डस्ट फेकल्या गेली बुवा, ते पोर्स जे आहे ते स्पोर्स काय करतात? दुसऱ्या ठिकाणी बसतात आणि तिथून परत नवीन झाडं उगवतात. इथे काय असतात? नॉर्मली सीड्स असतात. या सीड्समुळे काय होते? नवीन झाड उगवते. तर जर सीड असेल किंवा सीड नसेल त्याचे आपण 2 प्रकार बघितले. सीड असला तर त्याच्यामुळे झाड होणार आहे तयार, ते आपल्याला माहीत आहे, ते दिसते, म्हणून ते काय झाले? फॅनेरोगॅम्स. सीड नसेल पण रिप्रोडक्शन होऊ राहिलं, ते दिसत नाही, कसं झालं? त्याला म्हणतो आपण क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टो म्हणजे काय होते? हिडन, सिक्रेट त्याचं रिप्रोडक्शन झालं. ही झाली पहिली केस क्लासिफिकेशनची. ठीक आहे. सेकंड केस तर आणखी एकदम सोपी आहे. तर सेकंड केस बघा काय आहे. तर सेकंड केसमध्ये की आता एखाद्या गोष्टीला सीड आहे
ऑलरेडी सीड आहे ना, मग हे जे सीड आहे ते सीड इज कवर्ड ऑर नॉट. कवर्ड ऑर नॉट. कवर्ड म्हणजे काय होते, झाकलेलं. जर तुमचं सीड झाकलेलं आहे की नाही. सीड कशामध्ये झाकलं असते, फ्रूट्समध्ये. सीड नॉर्मली कशामध्ये झाकतो, पण बघा ना तुम्ही एखादी समजा फ्रूट खाल्ला असेल, मँगो खाल्ला असेल, आंबा खाल्ला असेल, आंब्याची बी कुठं असते, पुऱ्या बाहेरचं फळ खाल्ल्यावर अंदरून दिसते ना. कवर्ड इन फ्रूट्स असतात नॉर्मली. ठीक आहे, मग ते असेल किंवा नसेल त्याच्या भरोशावर डिसाईड करतो आपण की याचं क्लासिफिकेशन कसं करायचं. चिकू खा, चिकूच्या बिया आतमध्ये असतात, बरोबर. आंबा सांगितलं तुम्हाला. चिंच खा, चिंचाच्या बिया चिंचाच्या आतमध्ये असतात. वॉटरमेलन खा, त्याच्या बिया पण त्याच्या आतमध्ये असतात. ठीक आहे, तर जर एखाद्या गोष्टीमध्ये सीड आहे मग त्या सीडचं पण काय होणार, फ्रूट जर तुमचा कवर असेल तर काय होईल, कवर नसेल तर काय असेल. तर मग सीड्स कुठे आहे, फॅनोरगॅम्समध्ये. तर फॅनोरगॅमला पण आपण परत कशामध्ये डिवाइड केलं, 2 पार्टमध्ये. एक ज्याच्यामध्ये सीड काय आहे, झाकलेलं आहे. एक ज्याच्यामध्ये सीड कवर्ड नाही. तर 2 टाईपच्या गोष्टी आहे. एक असतात जिम्नोस्पर्म, एक असते एंजिओस्पर्म. एक आहे जिम्नोस्पर्म, एक असते एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्म. ठीक आहे, याचा पण अर्थ समजणे एकदम सोपा आहे. जर तुम्हाला शब्द समजला तर तुम्ही कधी उत्तर काढू शकता. स्पर्म म्हणजे काय होते, ॲक्च्युली स्पर्मचा अर्थ होते सीड. हे सीडविषयी बोलू राहिलो आपण. स्पर्म म्हणजे काय झाला, सीड. ठीक आहे, आता जिम्नो आणि एंजिओमध्ये एकदम सोपी कन्सेप्ट आहे. जिम्नो कशाला म्हणायचं आणि एंजिओ कशाला म्हणायचं, कन्फ्युजन ठेवायची काहीही गरज नाही. जर तुम्हाला अर्थ समजले तर तुम्ही इझिली कुठल्याही गोष्टीचं क्लासिफिकेशन करू शकता. जिम्नो आणि एंजिओस्पर्ममध्ये आपण काय केलं आहे, आपण त्याला काय केलं आहे, सेपरेट केला. कशा भरोशावर, सीडच्या भरोशावर. सीड काय असलं पाहिजे, कवर आहे की नाही. तर ह्याच बेसिसवर तुम्ही समजू शकता की एंजिओचा अर्थ काय होते, की हे असतात कवर्ड. एंजिओ म्हणजे काय होतात, कवर्ड. आणि जिम्नो म्हणजे काय होते, उघडा किंवा नागडा. उघडा किंवा त्याला पण एकदम स्टँडर्ड म्हणजे म्हटलं तर नागडा. नागडा म्हणजे विजिबल, नेकेड, जे डोळ्यांना दिसतात. हे काय, मग हे नेकेड सीड आहे. कसे आहे, नेकेड सीड. सीड तर डायरेक्ट डोळ्यांना दिसतात आणि सीड कसे आहे, कवर्ड आहे. जर तुमचे सीड डायरेक्ट डोळ्यांना दिसत असेल, एखाद्या याचे फ्रूट्सचे किंवा एखाद्या प्लांटचे, त्याला आपण काय म्हणू, जिम्नोस्पर्म. आणि जर ते डायरेक्ट दिसत नसेल त्याला आपण काय म्हणायचं, एंजिओस्पर्म. तर बघा किती सिंपल मिनिंग आहे. एंजिओ म्हणजे झाकलेलं आहे, स्पर्म म्हणजे सीड. तर झाकलेले सीड म्हणजे एंजिओस्पर्म. जिथे सीड झाकल्या जात नाही त्याला काय म्हणतो आपण, जिम्नोस्पर्म. ठीक आहे, याचे एक्झाम्पल वगैरे आपण समोर बघूया. आणखी एक छोटंसं क्लासिफिकेशन बाकी राहिलं आपल्यामध्ये. ते आहे तिसऱ्या कॅस्टच्या बेसिसवर, की एक असतात बेस्ड ऑन, मी लिहितो इथे पहिले काय आहे, तर बेस्ड ऑन नंबर ऑफ कॉटलीडॉन्स. तर कॉटलीडॉन्स काय असतात, नंबर ऑफ कॉटलीडॉन्स. आता कॉटलीडॉन्स काय हे महत्त्वाची गोष्ट आहे, नंबर ऑफ कॉटलीडॉन्स. आता एक्झाम्पलसाठी सांगायच्या आधी मी डेफिनेशन लिहून देतो की तुम्हाला मिनिंग समजून जाईल. तर कॉटलीडॉन्स काय असतात, ठीक आहे. पहिले डेफिनेशन शिकून घेऊ आपण की कॉटलीडॉन कशाला म्हणायचं. मी त्याचं तुम्हाला एक्झाम्पल पण सांगतो काय असते तर, आणि तुम्हाला डायग्राम पण काढून दाखवतो. ठीक आहे, कॉटलीडॉन काय असतात. कॉटलीडॉन इट इज द पार्ट, इट इज अ पार्ट कशामध्ये, इनसाइड सीड. लक्षात ठेवा, सीडमध्ये असतात, इनसाइड सीड्स. त्याची खासियत काय, की इट लुक्स लाईक अ लीफ. डेफिनेशन माहीत असली पाहिजे. हे एका छोट्याशा झाडास पानसारखं दिसते, लुक लाईक अ लीफ. and has stored food. त्याच्यामध्ये फूड स्टोर्ड असते. कशामध्ये, कॉटलीडॉनमध्ये. फॉर जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजे काय होते, काही आठवलं आहे, कधी शब्द ऐकला आहे का. हा नसेल आठवत तर मी आणखी एकदा सांगतो. जर्मिनेशन एकदम सोपा आहे, शब्द तुम्ही ऐकला असेल. जर्मिनेशनचा अर्थ होते अंकुरण. अंकुरण. जेव्हा आपण समजा अशी बी असते आपली, ठीक आहे, मी उदाहरण सांगतो की अशी बी आहे सपोज. इथून जेव्हा झाड निघतं सगळ्यात पहिले ते असं बाहेर निघून इथून त्याला 2 पानं येतात, माहीत आहे ना, असं काहीतरी. याला काय म्हणतो आपण, जर्मिनेशन. आणि जर तुम्ही कधी जर्मिनेशन केलं असेल प्लांटचं, करून बघा. एखादी
अशा चांगल्या बिया घ्यायचा, गहू वगैरे किंवा म्हणा ज्वारी घ्या, असं काही घ्या. त्याला काय करायचं, पाण्यात भिजू ठेवायचं 10-12 घंटे आणि मग त्याला झाकून ठेवून द्यायचं. असं कशामध्ये, त्याला पेपर टॉवेलमध्ये म्हणा किंवा टिश्यूमध्ये झाकून ठेवून द्या, त्यातलं पाणी काढून. मग बघा त्याला कसं अंकुरण फुटते. मग आपल्याला तर माहिती नवीन गोष्टी बनायला हमेशा काय पाहिजे असते, एनर्जी पाहिजे. मग एनर्जी आली कुठून, जिथून एनर्जी आली त्याला आपण म्हणतो कॉटलेडॉन्स. त्याला काय म्हणतो आपण, कॉटलेडॉन. मग आता याच्या बेसिसवर क्लासिफिकेशन कसं केलं आहे, ते सीडची गोष्ट सुरू आहे. तर सीड तर आपली इथे आहे, मग ते दोन्ही ठिकाणी असणार आहे का, नॉर्मली दोन्ही ठिकाणी नसतात. आपण सीड तर इथे डायरेक्ट बाहेर दिसू राहिलं, इथे बाहेर दिसत नाही. याचं क्लासिफिकेशन करताना आपण 2 प्रकारचं क्लासिफिकेशन होतं त्याचं. एक आहे डायकॉट आणि एक आहे मोनोकॉट. ठीक आहे. कॉट म्हणजे कॉटलेडॉन, इथं पण बस तेच नेहमीसारखं मिनिंग लिहून घ्या. डाय म्हणजे काय होते, 2 म्हणजे 2, कॉट म्हणजे कॉटलेडॉन. जर 2 प्रकारचे कॉट असेल, त्याच्यात 2 कॉटलेडॉन असेल त्याला आपण काय म्हणतो, डायकॉट. मोनो म्हणजे काय होते, 1. मोनो म्हणजे नेहमी काय होणार, 1. आणि कॉट म्हणजे काय होणार, कॉटलेडॉन. लक्षात ठेवा, किती सोपं आहे बघा बायोलॉजी. जर तुम्ही अर्थ समजला तुम्ही मिनिंग करू शकता. जिथे 1 कॉटलेडॉन असेल त्याला आपण मोनोकॉट म्हणायचं, जिथे 2 असेल त्याला डायकॉट म्हणायचं. आता एक्झाम्पल तुम्हाला बिलकुल अर्थ समजून येईल की मोनोकॉट डायकॉट काय असतात. बघा एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला मोनोकॉट डायकॉटचे. एकदम सोपे एक्झाम्पल आहे. कुठल्याही प्रकारची डाळ, कुठल्याही प्रकारची डाळ माहिती आहे तुम्हाला, डाळी माहिती आहे का, डाळी. उदाहरणार्थ चना, हरभरा, चना, तूर, उडद, मूग. बघा मूग तर नाही, चना डाळ वगैरे कसं पल्सेस. जसं समजा तुम्ही हा हरभरा आहे आपल्याकडे, ठीक आहे, अशा टाईपचा हरभरा असते आपला. इथं मधात काहीतरी असं असते. मग जर तुम्ही या हरभऱ्याला तोडलं तर तुम्हाला काय भेटते, हा एक दुसरा पार्ट भेटते एका साईडला, इथे दुसरा पार्ट भेटते, बरोबर. हे काय झाले, 2 पार्ट झाले. याच्यामध्ये तुम्हाला असं काहीतरी अंकुरणसारखे जे बीज दिसतात, लीफसारखे, त्याला म्हणतो आपण कॉटलेडॉन. इथे 2 पार्ट आहे म्हणून काय झाला, डायकॉट. आणि मोनोकॉटमध्ये बघा तुम्ही, इथे तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, गहू माहिती आहे ना. बघा गहूला तुम्ही सेपरेट करू नाही शकत, एकच असते ते. ज्वारी माहिती आहे ना. मका माहीत आहे. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव पाहिजे असेल तर मेज लिहा. ज्वार आहे, ठीक आहे, एक्सेट्रा. डाळीमध्ये तुम्ही आणखी एक पीनट तुमच्याकडे आहे. पीनट म्हणजे काय होते, शेंगदाणे. बघा शेंगदाणे पण बघा, त्याला तुम्ही काय करू शकता, 2 पार्टमध्ये काय करू शकता, सेपरेट करू शकता. तर 2 पार्टमध्ये सेपरेट करते तर का 2 कॉट्स आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डायकॉट. तरी मी आपण एक्झाम्पलसाठी एखादी डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो मी की मोनोकॉट डायकॉट काय असते. जर तुम्ही आंब्याची बी कधी फोडली असेल ना, तर तुम्हाला आठवत असेल का आंब्याची बी जर फोडली आपण, त्याच्या अंदर पण काय असते, 2 पार्ट असतात. आंब्याची बीच्या अंदर काय असतात, 2 पार्ट. तर जर तुम्ही मका उघडून पहा, मका काय असते, त्यात काहीच नाही राहत, एकच असते बी. त्याला फोडू शकत नाही आपण. गहूला पण ओपन करू शकत नाही. ठीक आहे. तर एक्झाम्पलसाठी मी एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. तर डायग्राम थोडी चांगली निघाली पाहिजे. तर कशाने काढू, चला एक ब्लॅक कलर घेऊ आपण, लाईट ब्लॅक कलर. ठीक आहे. आता समजा तुम्ही जर मका पाहिला असेल तर मकाचं दाणं कसं असते, थोडंसं असं मक्याचं दाणं असते. ठीक आहे. उदाहरणार्थ असं मक्याचं दाणं आहे, त्याच्या बाहेरून कवर आहे समजा काहीतरी, कारण की कवर आहेच बघ, सगळ्या जवळपास दाण्याला कवर असतेच आपल्यासाठी. तर ह्या दाण्याच्या आतमध्ये जेव्हा एखादी नवीन अंकुरण फुटते, याच्या अंदर काय असते, त्याच्या अंदर असते एक स्पेशल, त्यासाठी आपण कलर घेऊ चांगला मस्त हिरव्या कलरचा. हा हिरवा कलर घेऊ. याच्या आतमध्ये काय असते, एक असं स्ट्रक्चर असते. काही पण स्ट्रक्चर घ्या जे पानासारखं दिसते. कशासारखं, पानासारखं दिसते. हे कशासाठी यूज होतात की याच्यापासून काय तयार होते, अंकुरण तयार होते. काय होते, अंकुरण होते. हे पानासारखं जे स्ट्रक्चर आहे, हे जे पानासारखं स्ट्रक्चर आहे, हे झालं आपलं ॲक्च्युली स्ट्रक्चर कशाचं आहे, मोनोकॉटचं. हे बियाच्या अंदर असते बरं. जेव्हा तुम्ही त्याला काय करता, अंकुरण करता ना, अंकुरण केल्यावर काय होते, बाहेर निघते, त्याचे कोंब बाहेर निघतात. त्या कोंबसाठी लागणारी एनर्जी कुठून भेटते तुम्हाला, या स्ट्रक्चरपासून भेटते. याला आपण काय म्हणतो, हा झाला आपला मोनोकॉट. आणि त्याला मी डायकॉटच्या खाली लिहिलं, माझी चुकी आहे. हा झाला मोनोकॉट. हे काय मोनोकॉट. आणि डायकॉट तर तुम्ही डोळ्यात किती वेळा पाहिलं असेल, एकदम बिलकुल म्हणजे तुमचा तोंडपाठ असेल डायकॉट तुमच्या एकदम तोंडपाठ असेल. ठीक आहे. उदाहरण दाखव तुम्हाला डायकॉटचं कसं येतं. समजा उदाहरणार्थ आंब्याची बी आठवतं तुम्हाला थोडीशी, तर असं तुम्ही आंब्याची बी पाहिली असेल, तर अशी मस्त अशी थोडीशी आंब्याची बी राहते, बरोबर.
मग ह्या आंब्याच्या बीला पण बाहेर कवर असते काहीतरी, तर बाहेर कवर लावलं. मी याचे बाकीचे पार्ट लिहिणार नाही, ते आपल्या कामाची गोष्ट नाही आहे. आपल्याला समजायचं की मोनोकॉट डायकॉट ॲक्च्युली असते का, कशाला कॉटलीडॉन म्हणायचं, कारण आपण 2 पार्ट केले ना, मोनो आणि डायकॉट. तर कॉटलीडॉन कशाला म्हणायचं, एकदम सोपं आहे. ह्या बियाच्या आतमध्ये जेव्हा अंकुर निघते का नाही, तुम्ही जर बी कधी फोडून पाहिली असेल अंकुरून, तर याच्या आतमध्ये काय असतं, तुम्हाला असं झाड्यासारखे पानं निघतात बाहेर. ठीक आहे, याच्यामध्ये अंकुर असते आणि याच्यामधून काय निघतात, पानं निघतात बाहेर. असं पान बाहेर निघालं सपोज. ठीक आहे, हे पान आहे, हे दुसरं पान आहे, तिसरं पान आहे, असे पानं निघतात बाहेर. हे जे पानं आहे याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो कॉटलेडॉन. हे ज्याच्या आतमधून पानं निघतात ना, ह्या पानं निघायला जी एनर्जी पाहिजे होती त्याला आपण काय म्हणतो, कॉटलेडॉन. इथे जर आणखी मी डार्क केलं, तुम्ही पाहिलं असेल की इथे असं काहीतरी झाकलेलं राहतं. जर तुम्ही बिया वगैरे बघितल्या असेल का, याच्या अंदर झाकलेलं असते. हा जो झाकलेला पार्ट आहे, हा जो झाकलेला पार्ट आहे यालाच आपण काय म्हणतो, कॉटलेडॉन. हा काय झाला, कॉटलेडॉन. हे कॉटलेडॉन काय करते, हे अंकुरण होण्यासाठी, हे असे नवीन नवीन पानं उघडण्यासाठी काय करतात, ते एनर्जी प्रोव्हाइड करतात. हे कॉटलेडॉन, याला आपण काय म्हणू, कॉटलेडॉन. कशाच्या आतमध्ये असते, हे सीडच्या आतमध्ये असते. आणखी बरेच काही पार्ट आहे, एंडोस्पर्म आहे, सीड कोट आहे, रूट आहे, फर्स्ट ट्रू लीव्ज, सेकंड ट्रू लीव्ज, एक्सेट्रा एक्सेट्रा. ते आपल्या कामाची गोष्ट नाही आहे. मोनोकॉटमध्ये काय असतात, एकच असतात. डायकॉटमध्ये किती असतात, 2 असतात. काय 2 असे पार्ट असतात. कशासाठी नवीन बीज अंकुरण करण्यासाठी. हे झालं आपलं मोनोकॉट आणि डायकॉट. तर बेसिकली प्लांटचं क्लासिफिकेशन आपण बघितलं आहे. बघा काय काय क्लासिफाय प्लांटमध्ये की क्लासिफाय करायला आपण सगळ्यात पहिले बघतो की त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कशामध्ये होते. हे बेसिक कशाविषयी बोलू राहिलो आपण, हे सरळ की रिप्रोडक्शन कशाच्या बेसिसवर होते, की जे प्लांट नवीन बनणार आहे ते कशाच्या भरोशावर बनणार आहे. जर ते रिप्रोडक्शन हिडन आहे, सिक्रेट आहे, सिक्रेट म्हणजे आपल्याला माहीत नाही कशामुळे झालं, त्याला आपण म्हणू क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टो म्हणजेच काय होते, सिक्रेट. गॅम्स म्हणजे रिप्रोडक्शन, तर ते होते स्पोर्समुळे. दुसरं आहे फॅनोरोगॅम्स. आता कोणी म्हणा सर स्पोर्समध्ये होते, आपल्याला माहिती आहे, मग सिक्रेट काय याच्यामध्ये. सिक्रेट हे आहे की हे आपल्या डोळ्यासमोर होत नाही, ते स्पोर्स बाहेर उडतात, दुसऱ्या ठिकाणी बसतात आणि नवीन प्लांट उगवतात. पण फॅनोरोगॅममध्ये कसं आपल्या डोळ्यानं काय दिसते, सीड दिसतात, आणि ह्या सीडमुळे काय होते, नवीन झाड तयार होते, ते दिसते म्हणून फॅनोरोगॅम्स. मग फॅनोरोगॅम्समध्ये पण काय, जे सीड आहे ते सीड डोळ्याने दिसते की झाकलेले आहे, ते डिसाईड करते की ते जिम्नोस्पर्म आहे की अँजिओस्पर्म आहे. अँजिओचा अर्थ आहे झाकलेला, झाकलेले सीड असेल तर अँजिओ झाले, उघडे सीड असेल तर नेकेड झाले. स्पर्म म्हणजे सीड, सो नेकेड सीड, झाकलेले सीड. ठीक आहे. आणि परत मग सीडमधून जे नवीन प्लांट बनते, नवीन प्लांट बनासाठी अंकुर व्हावं लागते, अंकुरांसाठी लागते एनर्जी. ते एनर्जी कुठे सेव्ह असते, ह्या कॉटलीडॉनमध्ये. मग हे कॉटलीडॉन 1 आहे की 2 आहे, हे कॉटलीडॉन 1 आहे की 2 आहे, ते डिसाईड करते की त्याला मोनोकॉट म्हणायचं की डायकॉट म्हणायचं. मग जर तुमच्यामध्ये 1 कॉटलीडॉन असेल तर मोनोकॉट होणार, जर 2 असेल त्याला काय म्हणायचं, डायकॉट. ओळखणे एकदम सिंपल आहे. कुठलीही बी घ्या, त्या बीला जर तुम्ही 2 तुकड्यामध्ये सेपरेट करू शकले त्याला काय म्हणायचं, डायकॉट. जर त्याला 2 तुकड्यात सेपरेट नाही करू शकले त्याला काय म्हणायचं, मोनोकॉट. हे झालं आपलं बेसिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता आपण प्रत्येक क्लासिफिकेशनची काही प्रॉपर्टीज वगैरे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कीप स्टडी. सी यू इन नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.